नमस्कार. आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. वर्षातून येणारा असा योग जो आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतो. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामं पूर्ण होऊ दे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, हीच प्रार्थना. तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या शुभ दिनी इच्छापूर्तीचा मंगल कलश मी भरला आहे, त्याची माहिती मी दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम मी गणपती बाप्पाला पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून घेतला. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी म्हणतात. असं मानलं जातं की या दिवशी व्रत केल्याने वर्षभराच्या संकष्टीचं पुण्य मिळतं. दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीचा मला उपवास करायला जमत नाही, त्यामुळे अंगारकी संकष्टीचा उपवास मी आवर्जून करते. आज अंगारकी संकष्टी. चला बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि नवीन ऊर्जेने संकटांचा सामना करायला सज्ज होऊया. विसरू नका, ज्याच्या पाठीशी बाप्पा आहे त्याचं कोणीच काही वाकड करू शकत नाही. इथे छान असा माझा अभिषेक सुरू आहे. अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना पुसलं आणि जागेवर त्यांची स्थापना केली. तसेच सर्व देवांनाही उजळून घेतलं होतं व त्यांचीही मी देवारात स्थापना केली होती. आज मी देवबाप्पांसाठी, सगळ्याच देवांसाठी छान असं हे बघा चंदन अत्तर मागवलं होतं. खूप छान वास आहे. ते मी ते फुलाला लावून प्रत्येक देवांना फुलाने हे अत्तर मी लावलं. मी ब्लिंकिटमधून हे चंदन अत्तर देवांसाठी आणि रोज अत्तर अशी 2 अत्तरं मागवली. खूप छान आहे. असं हे मी प्रत्येक देवाला अत्तर लावून घेत आहे. सुंदर वाटतं. असं प्रत्येक देवांना अत्तर लावून घेतल्यानंतर हळद कुंकू लावलं, अष्टगंध लावलं, त्यानंतर फुले अर्पण केली. खूप मला देवपूजा करायला आवडतं. खूप छान वाटतं. बघा आता आज गणपतीचा दिवस आहे, त्यामुळे गणपतीलाही मी गुलाब आणि फूल घातलेलं आहे. असं मानलं जातं की या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि प्रार्थना थेट गणरायाच्या चरणी पोहोचते. आजचा दिवस म्हणजे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि पूर्ण समर्पणाचा. आपण सगळेच आपल्या आयुष्यात काही ना काही अडचणींना सामोरे जात असतो. कधी कामात अडथळे येतात, तर कधी नात्यांमध्ये तणाव येतो, तर कधी आपल्या मनात चिंता सतावत असते. पण जेव्हा आपण गणपती बाप्पा असं मनापासून म्हणतो तेव्हा सगळं काही हलकं वाटायला लागतं. कारण बाप्पा असतात ना आपल्याबरोबर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ही प्रार्थना फक्त शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. इथे माझी अशी सुंदर पूजा करून झाली आहे आणि त्यानंतर आला वेळ फराळाची. आज मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती, ती खात आहे. आज अंगारकी आणि दारात रांगोळी नाही असं होणारच नाही. दारात मी अशी सुंदर बाप्पांची रांगोळी काढली आहे. प्रत्येक सणाला असे मला रांगोळी काढायला खूप आवडतं, त्यामुळे प्रसन्न वाटतं. अशी दारात सुंदर रांगोळी असली की येणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं आणि शुभ ऊर्जा येते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला. आजच्या ह्या पवित्र दिवशी आपण बाप्पाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करतो. तर चला मोदकाची तयारी करू. आज उकड छान झाली होती, त्यामुळे पारी अशी वळवायलाही छान वाटत होतं. चांगले मोदक वळवता येत होते. असं पीठ चांगलं झालं की मोदक छान होतात. म्हणजे आकार आपल्याला छान येतो द्यायला. मोदक बनवणं म्हणजे तसं नाजूक हाताने करायची गोष्ट. एकदम असं नाजूक हाताने हळूहळू करत ते वळवायला लागतात. एकदा सवय झाली की काही वाटत नाही. असं मी मोदक छान वळवून घेते. मोदक जास्त केले नाही, 8-9च केले होते.
अंगारकी संकष्टीचा उपवास हा फक्त शरीरासाठी नाही, तो आपल्या मनाला शुद्ध करण्यासाठी आहे. आपल्या विचारांना सकारात्मक बनवण्यासाठी आहे. आजचा दिवस म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा, आपल्या चुका समजून घेण्याचा आणि नव्याने सुरुवात करण्याचा. मोदक बनवून झाले, आता ते मी वाफवायला ठेवले. इथे वाफवूनही झालेत आणि आता ते मी नैवेद्यासाठी काढत आहे. गरमागरम मोदक, त्यावर केशराची हलकीशी सजावट आणि तुपाची सुवासिक धार, हा फक्त नैवेद्य नाही, बाप्पासाठी असलेलं प्रेम. बाप्पासाठी असं सुंदर मी नैवेद्याचं ताट सजवलं आणि बाप्पाला नैवेद्य दाखवला. बाप्पा, आजच्या पवित्र दिवशी आमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर कर. आमच्या घरात सुख, शांती आणि आनंद नांदू दे. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे, अशी मी मनोभावे प्रार्थना केली. आज चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो आणि त्या क्षणी आपण बाप्पाचे आभार मानतो, कारण त्याने आपल्याला आणखी एक दिवस दिला, आणखी एक संधी दिली. आपण सावलीत बसतो, पण ही झाडं दिवसभर उन्हात उभी असतात. आज त्यांच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न, थंड पाण्याचा स्प्रे, कारण त्यांनाही जीव आहे. उन्हामुळे हे असं बांबू ट्री माझं पूर्ण करपून गेलं आहे. आता त्याचं रिपोर्टिंग करणार आहे मी. पण त्यांना स्प्रे केल्यामुळे त्यांचा हिरवेगार टवटवीतपणा परत येतो. सुंदर वाटतं बघायला. आणि हे दुसऱ्या खिडकीत आहे माझं ॲलोवेराचं प्लांट. त्यालाही मी स्प्रे मारला. ॲलोवेराचे खूप उपयोग आहेत, खूप छान छान उपयोग आहेत. मी पुढे तेल बनवलं आहे, त्या तेलातही मी ॲलोवेरा टाकला आहे केसाला लावण्यासाठी. हे बघा, हे तेल बनवलं आहे. थोडंसं पॅराशूट ऑइल घेतलं आहे आणि कलोंजी, कढीपत्ता आणि मेथी दाणे टाकून तेल बनवत आहे. तेल गरम झाल्यानंतर मेथी दाणे, कलोंजी आणि कढीपत्ता टाकला आहे आणि ते उकळून कढीपत्ता काळा पडल्यानंतर बंद करायचं आणि गॅस मंदच ठेवायचा, मंद आचेवरच हे करायचं. आणि इथे मी शेवटी विसरलेले मी ॲलोवेरा टाकायला, त्यामुळे मी शेवटी टाकत आहे कापून. ॲलोवेरा केसांसाठी खूप चांगला, त्याचे खूप फायदे आहेत. त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. मी त्याचा कसा कसा उपयोग करते ते सांगणार आहे. त्यानंतर तेल थंड करून घ्यायचं आणि हे असं गाळून घेऊन अशा बॉटलमध्ये भरून घ्यायचं. याच्यामुळे माझे केस गळणं खूप थांबलं आहे. माझे केसमध्ये खूप गळत होते. मी आधी बनवायची तेल, पण मध्ये मी सगळं विसरले होते, म्हणजे एवढी बनवत नव्हते. जसं केस गळायला लागले तसं मी परत बनवायला सुरुवात केली आणि त्यामुळे माझे केस गळणं खूप बंदच झालं आहे जवळजवळ. हे असं छान तेल आहे. ही माझी पुतणी आहे, लहान दिरांची मुलगी. कुठे जायचं असेल तर मी हिलाच घेऊन जाते. मला मुलगी नसल्यामुळे ही माझी मुलगीच आहे. संध्याकाळी आम्ही स्टेशनजवळ असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो होतो. आज थोडीशी गर्दी होती, म्हणजे लाईन होती. आज अंगारकी संकष्टी असल्यामुळे थोडीशी लाईन होती. पण आज मला जायचंच होतं, कारण आता ट्युशन नसल्यामुळे संध्याकाळी मला वेळ मिळतो. ट्युशन असल्यामुळे मला असं जाता येत नाही संध्याकाळी देवळात वगैरे. त्या देवळातून घरी आल्यानंतर हा मी मंगल कलश भरून घेतला. अंगारकी चतुर्थीला हा मंगल कलश इच्छापूर्तीसाठी भरायचा असतो. कलशात शुद्ध पाणी घ्यायचे, त्याच्यात एक सुपारी, एक नाणे, थोडे हळद कुंकू, फुलं आणि अक्षता टाकायच्या आणि कलशाच्या मानेभोवती मंगलमयी रक्षासूत्र म्हणजेच लाल धागा बांधायचा. ओम गणपतये नमः या मंत्राचा मनोभावे जप करत कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढावे व त्यावर हळद कुंकू वाहून कलशाचे पूजन करावे. कलशात 21 दुर्वांची जुडी
ज्याला हळद कुंकू लावलेले असते ती अर्पण करावी. हा कलश बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा देवघरात सुरक्षित जागी ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील पाणी दुर्वांसह वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. वाहते पाणी उपलब्ध नसेल तर दुर्वा निर्माल्यात टाकायच्या आणि कलशातील पाणी घरातील तुळशीच्या किंवा अन्य फुलांच्या कुंडीत आपण अर्पण करावे. आपल्या मनातील एखादी छान इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मंगल कलश भरला जातो आणि हा मंगल कलश अंगारकी संकष्टीलाच भरायचा असतो आणि तो भरण्याआधी आपल्या उजव्या हातात फूल, अक्षता, हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यानंतर डाव्या हाताने पाणी त्याच्यावर सोडून आपला संकल्प बोलायचा. अशा प्रकारे आज अंगारकीला हा कलश भरायचा असतो आपल्या इच्छापूर्तीसाठी. खूप छान असतो. तुम्हीही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा मंगल कलश भरा. खूप छान त्याचे तुम्हाला अनुभव येतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत असंच भेटू.